दीदी व्हायचंय का अम्मा व्हायचंय? हा, मम्मीला सांग तू घरातच बस, मी जाते म्हणा अम्मांबरोबर. काय होय. बर बर चला. इंद सदवंदियाणं तिहुवण हिद मधुर विसदव काणम् अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. जय बोलो अमृतचंद्राचार्य भगवान की जय. गाथा नंबर 15 बघत होतो आपण. कायोत्सर्ग शब्दाचा काय अर्थ आहे? कायाचा उत्सर्ग, काय शरीर, त्याचा उत्सर्ग म्हणजे त्याच्यापासून दृष्टी सोडवणे. त्याच्यावर दृष्टी आहे तुमची, त्याचा मोह, त्याचं ममत्व, त्याच्यावरची दृष्टी दूर करणे, ममत्व दूर करणे, त्याला खरं कायोत्सर्ग म्हणतात. त्याच्यासाठी 9 जाप करतो आपण, तर त्या 9 जापामध्ये हेच चिंतन करायचं आहे, हेच अनुभव करायचे की मी शरीर नाही. जे काय आपल्याकडनं शरीराचे दोष झाले असतील तर ते मी शरीरच नाही आहे, तर माझ्याकडून दोष कसा होणार. म्हणून कायोत्सर्ग म्हणजे काय, सगळीकडनंच मन वचन काय सगळ्यापासून आपल्याला भिन्न जाणणं, ह्याला म्हणायचं कायाचा उत्सर्ग. छान. असं मामा विचारत, मामी काय विचारत नाही मामा, मामी आमच्यापेक्षा विचारत नाही. चला 15वी गाथा आहे. भावस नथिणासो नथिय भावस चेव उपादो गुणपजय सुभावा उपादवये पकुवंती. सांगा काय अर्थ होतं? भाव म्हणजे द्रव्य, सत. भावाचा कधीही नाश होत नाही आणि अभावाचा कधीही उत्पाद होत नाही. तर भाव म्हणजे द्रव्य गुणपर्यायांमध्ये उत्पाद व्यय करतात असं सिद्धांत सांगितला. म्हणजे आता तुम्ही उत्पाद हा शब्द कधी वापरता हो? उत्पन्न झाला म्हणजे जे नव्हतं ते उत्पन्न झालं म्हणल्यावरच उत्पन्न शब्द वापरता. आणि नाश कधी वापरता? वे, जेव्हा त्याचा अभाव झाला तेव्हाच वापरता. मग असं कसं होणार की जे सत्पण आहे, जे उत्पन्न पण होतंय, जे नष्ट पण होतंय, असं कसं? तुम्ही काय पण सांगणार, आम्ही काय पण ऐकायचं का? हां, म्हणजे सगळीकडं वेगळे वेगळे व्ह्यू आहेत. द्रव्याला पाहण्याच्या वेगळ्या वेगळ्या दृष्टी आहेत. मग त्या दृष्टी आणि त्या अपेक्षा समजलं तर वस्तूचं यथार्थ स्वरूप समजतं. मग अनेक मतवादींमध्ये का मतभेद झाले? कारण त्यांनी त्याच दृष्टीने पाहिलं वस्तूला, तशीच आहे असं मानलं, म्हणून त्यांच्या मतामध्ये बाधा येते. काय म्हणते मामा? जेव्हा जीव नित्यच आहे म्हणलं तर चुकलं, अनित्यच आहे म्हणलं तर चुकलं. मग काय म्हणायचं? जीव कसा आहे? स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे असं म्हटलं गेलं ना. मग तसेच सगळ्या अपेक्षेने, जसं उदाहरण सांगितलं की तुम्ही कोण आहात? पिता आहात, स्यात पिता आहात, स्यात पती आहात, स्यात भाऊ आहात. म्हणजे काय झालं? एकच व्यक्ती अनेक रूप दिसली ना. मग तसंच इथं पण सांगायचं आहे, द्रव्य वेगळ्या वेगळ्या व्ह्यूनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दिसतो. पण तशी दृष्टी फक्त अनेकांत मतामध्ये दाखवली गेली. पण बाकीच्या सगळ्या मतामध्ये आम्हा सांगतात ना नेहमी, दर्शन म्हणजे काय? अन्य दार्शनिकांना तशी वस्तू दिसली नाही. दर्शन म्हणजे दिसलं. मग काय दिसलं? त्या वस्तूमध्ये काय दिसलं तसं त्यांनी दर्शन मानलं. जसं बौद्धांनी मानलं सर्वथा क्षणिक आहे, सांख्यांनी मानलं सर्वथा नित्य आहे, वैशेषिकांनी मानलं द्रव्यगुणांचे प्रदेश भिन्न भिन्न आहे,
प्रत्येकाची अशी मान्यता वेगळी का बनली? कारण त्यांनी तशा प्रकाराने वस्तूला पाहिलं. मग दर्शन म्हणजे पाहणं. जिनमतींनी कसं पाहिलं? समग्र पाहिलं. कारण अन्य मतांमध्ये सर्वज्ञ नाहीत. फक्त सांगितलं इथंच जिनमतामध्येच सर्वज्ञ आहे, ज्यांना वस्तूला सगळ्या दृष्टीने पाहण्याची किंवा वस्तूला समग्र जाणण्याची शक्ती प्राप्त झाली. म्हणून त्यांनी जे पण कथन केलं ते सर्व यथार्थ आहे. भलेही तिथं म्हणतील की जीव ज्ञान मात्र आहे. योग्य आहे का अयोग्य आहे? आता तुम्ही इथं जीव नित्यच आहे म्हणलं तर चुकीचं आहे म्हणताय, आणि मग तिथं जीव ज्ञान मात्रच आहे म्हणलं तर बरोबर कसं? तसं नाही. सांगायचंय काय? वस्तू कशी आहे, जीव कसा आहे, ज्ञान मात्रच आहे असं जरी म्हणलं आचार्यांनी तरी सुद्धा त्यांना अन्य धर्मांचा अभाव नाही आहे त्यांच्या मतामध्ये. सर्व धर्मांना मान्य करून सांगतायत. म्हणजे गौण रूपाने ते सर्व धर्म आहेत, स्वीकृत आहेत. पण ज्यांनी वस्तूला नित्यच मानलं त्यांना अनित्य पक्ष मान्य नाही आहे, म्हणून त्यांच्या मतामध्ये बाधा येते. म्हणून जरी समयसारमध्ये सांगितलं की जीव नित्यच आहे, ज्ञान मात्रच आहे, तरी पण ते निर्बाध कथन आहे. माझ्यासमोर एक मुंगूस आलाय शिकायला. भव्य जीव आहे. चला, ते जंगलामध्ये सगळे अनेक प्राणी पक्षी येत असतील की त्या मुनींच्या जवळ तसं. तर म्हणून म्हटलं काय उदाहरण देत आहेत ते. फक्त उत्पाद आणि व्यय द्रव्याचा होतो हे कधी म्हणता येईल? जेव्हा त्याच्यामध्ये पर्याय मानली असेल तर. द्रव्यच फक्त उत्पाद आणि व्यय करतं असं नाही. द्रव्याला जेव्हा पर्यायाशी अभेद करणार त्यावेळेस म्हणलं गेलं पर्यायाचा उत्पाद झाला तर द्रव्याचा उत्पाद झाला, पर्यायाचा व्यय झाला तर द्रव्याचा व्यय झाला. कुठला नाही सांगा? पर्यायाचा व्यय, द्रव्याचा व्यय झाला. कुठला नाही? कुठलं सांगायचं त्यातलं? उपचरित अनुपचरित किंवा अभेदवृत्ती अभेदोपचार भेदोपचार भेदवृत्ती. द्रव्याचा व्यय झाला. कुठला नाही आहे? बरोबर, उपचरित सद्भूत. किंवा इकडं 7 नंबर चार्टमध्ये कुठला नाही? द्रव्याचा व्यय झाला म्हटलं तर कुठला नाही आहे? कशाला? हे अभेदवृत्ती अभेदोपचार भेदोपचार आणि भेदवृत्ती या 4 नयामध्ये घालायचे. नाही, भेदोपचारामध्ये गुणभेदांचं कथन आहे. अभेदोपचार आहे तो, अभेदोपचार. कारण व्यय ही पर्याय आहे आणि त्याच्याकडून द्रव्याला अभेद पाहिलं आणि द्रव्याचाच नाश झाला असं मानलं तर ते जसं क्रोधी जीव म्हणलं होतं तसंच द्रव्याचा व्यय झाला म्हणा तर, किंवा द्रव्याचा उत्पाद झाला म्हणा तर ते अभेदोपचार नयाने सांगितलं गेलं. म्हणजे पर्यायाकडून पाहिलं तर द्रव्यामध्ये पण उत्पाद व्यय दिसून येतो. द्रव्य पण नष्ट होत आहे, द्रव्य पण उत्पन्न होत आहे असं म्हणू शकतो. पण सर्वथा द्रव्याचा नाश होत नाही. त्यांनी उदाहरण दिलं एक. अमृतचंद्राचार्यांची टीका आहे. वाक्य शेवटचं वाक्य आहे टीकेतलं. म्हणजे 3च वाक्य आहेत. 3रं वाक्य यथा हि घृत उत्पत्तौ गोरसस्य सतः न विनाशः. काय सांगितलं? खडू कुठे गेलं? काय आहे होता पदार्थ? गोरस आहे. गोरसाचं काय झालं? सगळं समजून घ्या. ते मधलं काय दही लावलं ते ताक झालं आणि लोणी झालं आणि तूप झालं. मग आता हे गोरस आहे. या गोरस हे द्रव्य म्हणा आणि ही त्याची पर्याय. तर हे द्रव्य वेगळ्या वेगळ्या पर्यायांमध्ये फिरतंय. जसं की त्याच्यापूर्वी लोणी आहे, त्याच्यापूर्वी ताक आहे, दही आहे. अशा वेगळ्या वेगळ्या पर्यायामध्ये हे द्रव्य फिरते म्हणजे गोरसच आहे. मग त्यांनी काय सांगितलं? यथा, दिसतंय का बोर्डवरचं? रोहिणी
रोहिणी काकी कॅमेरा कुठे ठेवलाय? मला छतच दिसायला लागलं. हा, यथाही म्हणजे खरोखर ज्याप्रमाणे घृत उत्पत्त तुपाची उत्पत्ती झाली असताना गोरसस्य सतः न विनाशः, म्हणजे ताकाचं लोणी झालं, लोण्याचं तूप झालं, सांगा इथं गोरस नष्ट झाला की नाही? तूप झालं का नाही त्याचं? इथं एक गोरस होता, इथे गोरस होता, इथे एक गोरस होता असं नाही आहे. हे गोरस तर सेम आहे, द्रव्य आहे ते. मग त्यांना म्हणायचं आहे की गोरसाचा सतचा विनाश झाला नाही. सगळीकडे गोरस तर कॉन्स्टंट आहे, ऊर्ध्वत सामान्य, ऊर्ध्वत सामान्य म्हणू शकता. वेगळ्या वेगळ्या पर्यायामध्ये असणारं ते ध्रुव द्रव्य. मामा काय म्हणले? आता आपण घरात होतो, घरातून इथं आलो मंदिरात, मग घरातल्या पर्यायाचा वेळ झाला, मग इथं आला तर तुम्ही नष्ट झाला, संपला की नाही? घरातला जो जीव होता तुमचा तो संपला की नाही? संपला नाही? संपला आहे ना आता इथं. म्हणजे इथं आहे तोच तिथं होता म्हणून सांगताय. तसंच जे गोरस ताकात होतं तेच गोरस लोणीत आहे, तेच तुपात आहे. त्यामुळं गोरस या सतचा न विनाश होत नाही. पुढं नचापि गोरस व्यतिरिक्तस्य अर्थांतरस्य असतः उत्पादः. गोरसाहून भिन्न असणाऱ्या, आता इथं असं जर म्हणाल तुम्ही की या सगळ्यांचा नाश झाला आणि मग हे नवीनच उत्पन्न झालंय, जे काय उत्पन्न झालं ते तूप जे उत्पन्न झालं ना ते हे पूर्वीच्या सगळ्या द्रव्याचा नाश झाला आणि त्याच्यानंतर हे अन्यच गोरसाच्या द्वारे तूप उत्पन्न झालं, असं म्हणणं योग्य नाही. हे सांगतायत. नचापि गोरस व्यतिरिक्तस्य अर्थांतरस्य, गोरसाहून भिन्न असणाऱ्या अन्य अर्थाच्या, जे की असत आहे अशा असत द्रव्याचा उत्पाद होत नाही. गोरसाहून भिन्न असणाऱ्या काहीतरी सर्वथा नसलेल्या द्रव्याचा उत्पाद होत नाही. म्हणजे आहे तेच द्रव्य, फक्त त्याचं पर्याय बदलली आहे, त्याचं रूप बदललं एवढंच. किंतु गोरसस्य एव सदुच्छेदम असदुत्पादम च अनुपलभमानस्य स्पर्शरसगंधवर्णादिषु परिणामीषु गुणेषु पूर्व अवस्थया विनश्यत्सु उत्तरावस्थया प्रादुर्भवत्सु नश्यति च नवनीतपर्यायः घृतपर्यायः उत्पद्यते तथा सर्व भावानामपि इति. म्हणजे त्यांना हे उदाहरणातून समजवायचं आहे तुम्हाला की वेगळ्याच द्रव्याचा नाश झाला, वेगळ्याच द्रव्याचा उत्पाद झाला असं नाही. ज्याप्रमाणे तुपाच्या उत्पादामध्ये सतरूप गोरसाचा विनाश नाही किंवा गोरसाशिवाय अन्य अविद्यमानाचा उत्पाद नाही. काय म्हणले? गोरसाहून वेगळ्या काहीतरी द्रव्याचा उत्पाद जे कधीच नव्हतं अशा द्रव्याचा उत्पाद झाला असं नाही. परंतु सतचा विनाश आणि असतचा प्रादुर्भाव न होताच गोरसाचाच स्पर्श रस गंध वर्णादिक परिणामी गुण पूर्व अवस्थेच्या रूपाने नाश होत असताना, उत्तर अवस्थेच्या रूपाने उत्पन्न होत असताना नवनीत पर्याय नाश पावतो आणि घृत पर्याय उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे सर्व वस्तूंमध्ये समजून घ्यावे. म्हणजे पूर्व नवनीत या लोणी पर्यायाचा नाश झाला आणि या तूप पर्यायाचा उत्पाद झाला, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या सतद्रव्याचाच नाश, सतद्रव्याचाच उत्पाद आहे. सर्वथा असतचा उत्पाद नाही आणि सतचा सर्वथा नाश नाही, हे सांगायचं. काल हे सगळं क्लिअर झालं होतं आपल्याला. अजून कोणाला काही डाऊट असलं तर विचारा. त्यांनी तर घेतलाय अर्थ. भावार्थामध्ये काय? सर्व वस्तुमात्राच्या नवीन पर्यायाच्या उत्पादामध्ये असतची उत्पत्ती नाही. कुठलीही पर्याय उत्पन्न होऊ दे, कुठल्याही द्रव्याचं परिणमन चालू दे, त्याच्यामध्ये कुठलंही द्रव्य नवीन उत्पन्न झालं असं नाही, नसलेलं उत्पन्न झालं असं नाही.
म्हणून असतचा उत्पाद होत नाही. तसेच सतचा विनाश होत नाही. असलेली वस्तू नष्ट होत नाही, नसलेली वस्तू उत्पन्न होत नाही. परंतु असतची उत्पत्ती आणि सतच्या विनाशाशिवाय उत्पाद आणि व्यय आहेत. म्हणजे सतचा विनाश न होताच उत्पाद होतोय आणि असतचा उत्पाद न होता नाही, चुकलं, सतचा विनाश न होता व्यय होतोय आणि असतचा उत्पाद न होताच सतचा उत्पाद दिसतोय. समजलं तर ठेवा, नाही तर गोंधळ करू नका. फक्त सांगायचं आहे काय, जे द्रव्य कॉन्स्टंट आहे त्याचा कधीही नाश होत नाही, एवढंच. पूर्व अवस्था रूपाने नाशरूप परिणामी गुणामध्ये पूर्व पर्यायाचा व्यय आहे. उत्तर अवस्था रूपाने उत्पन्न होणाऱ्या परिणामी गुणामध्येच उत्तर पर्यायाचा उत्पाद आहे. द्रव्याचा न उत्पाद आहे न व्यय आहे. काय सांगायचं आहे, पूर्व अवस्था रूपाने नाशरूप परिणामी म्हणजे द्रव्य गुणामध्ये पूर्व पर्यायाचा व्यय आहे. आता हे द्रव्य आहे, या द्रव्याची ही पर्याय होती. समजा आता हा लाल रंग होता आणि याचं काय झाला, चॉकलेटी रंग झाला. द्रव्यच आहे ते, एक द्रव्य आहे, त्याचं पहिल्यांदा रंग होता लाल आणि त्या द्रव्याचा नाश झाला आणि समजा इथं काय चॉकलेटी रंगाचं द्रव्य उत्पन्न झालं. पण द्रव्य नष्ट झालं नाही आहे, द्रव्य तर तसंच आहे, फक्त त्याची अवस्था बदलली. म्हणून सांगतायत की कधीही सतचा नाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही. कधी समजायचं आपल्याला हे, जेव्हा परीक्षा येते तेव्हा समजत नाही, बाकीच्या वेळी सगळं समजलेलं असतं. काल सांगितलं सगळं. काय झालं, जर अनपेक्षित घटना घडली तर तिथं आपल्याला ते मान्य नसतं की फक्त पर्याय बदलली आहे. आपल्याला आता प्रॅक्टिकली येऊ द्या आपल्या जीवनामध्ये. तसं काय झालं, काहीतरी फुटली समजा वस्तू, घरातली अनमोल वस्तू होती आणि फुटली, तर तिथं असं एवढं म्हणणार का तुम्ही, काय ते बघ पर्याय बदलली, असं म्हणणार का? काय मामा, कानाचं मशीन आहे ते फुटलं समजा तुमचं, काय म्हणणार, बरं झालं कटकट गेली. फक्त ती पर्याय बदलली असं आपल्याला वाटतंय का? किती चीड येणार. मला एक तर साधन होतं ऐकायचं, ते पण फुटलं तर म्हणजे काय केलं आपण, मानलं काय द्रव्याचा नाश झाला, आता ती मला परत मिळणारच नाही वस्तू, असं मानलं म्हणजेच मिथ्यात्व झालं. हे सतचा नाश मानतोय म्हणजे. म्हणून सांगतायत मान्यतेमध्ये फक्त बदला की पर्यायाचं परिवर्तन निरंतर चालू आहे, त्याच्यामध्ये द्रव्य ध्रुव आहे. काय म्हणताय दीपालीबेन? विसरलं किती, पण तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणतात लक्षात ठेवायचं तर ठेवा, नाही तर ते जरा एकदा रिपीट करा. आता मी लक्षात ठेवले का ते? सतचं काहीतरी सांगत होतं, तेच ह्याच्यातलं शेवटचं वाक्य होतं ना, तेच म्हणलं सांगितलं होतं. लय जरा असं ते वर खाली वाटलं म्हणून म्हणलं समजलं तर राहू दे, नाही तर सोडा. काय सांगितलं त्यांनी, पूर्व अवस्था रूपाने नाशरूप परिणामी गुणामध्ये पूर्व पर्यायाचा व्यय आहे आणि उत्तर अवस्था रूपाने उत्पन्न होणाऱ्या परिणामी गुणामध्येच उत्तर पर्यायाचा उत्पाद आहे. आहे की चटई? म्हणजे याच्यात सांगायचं त्यांना की पूर्व अवस्था रूपाने द्रव्य होतं तर ते द्रव्य त्याच्या गुणपर्यायांमध्ये बदलले, तिथंच उत्पाद झालाय त्याचा, तिथंच व्यय झालाय. फक्त पूर्व पर्यायाचा व्यय झालाय आणि उत्तर अवस्था रूपाने तेच द्रव्य त्याच्या गुणपर्यायांमध्ये उत्पन्न झालंय, म्हणजे अन्य वस्तूमध्ये नाही. आता हे जीव आणि पुद्गलामध्ये लावा बघू, जीव आणि शरीरामध्ये आता 1 वाजता सगळं तुम्ही घटवून आलाय, स्यात असती स्यात नसती. शरीर आणि जीवामध्ये कसं सांगायचं? म्हणजे मरणाच्या पैकी सांगितलं तरी पर्याय बदलण्याच्या नको, एकाच अवस्थेमध्ये सांगा, म्हणजे एकाच तुमच्या या आत्ताच्या पर्यायामध्ये सांगा.
ऐकलं का दुपारी आत्ताचं एकचं बरोबर. मग बरोबर. काय सांगितलं आता हे शरीराचं उत्पाद वेळ लावायचं आहे. त्यामुळं समजा काय झालं, बालक अवस्था होती, ती अवस्था नष्ट झाली आणि तेच द्रव्य स्वतःच्या गुणपर्यायांमध्ये परिणमन करत असताना तरुण झालं. जीव त्या शरीरामध्ये असताना त्या जीवाला तरुण म्हणता का शरीराला तरुण म्हणता? शरीराला तरुण म्हणता. आणि जीव काय झाला? जीव तरुण झाला का शरीर तरुण झालं? हो, विचार करायला पाहिजे. मामा, तुम्ही म्हातारे झाले का शरीर म्हातारं झालंय? अभी तो मैं जवान हूँ असं म्हणतो ना. म्हणजे शरीराच्या परिणमनाला आपलं परिणमन मानतो, आपलं परिणमनाला शरीराचं परिणमन मानतो. पण आता आहे तर एक क्षेत्रावगा हा संबंध, त्यामुळं म्हणलं जाईल की जसं जीवाचं परिणमन चाललंय तसं आरोपित कथन करून शरीराला पण लहान बालक आहे, तरुण आहे, वृद्ध आहे असं म्हणलं जात आहे. किंवा शरीराच्या परिणमनावरून जीवाला पण तसा आरोप केला जातो. पण एवढंच सांगायचं आहे की जे ते द्रव्य आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्ये उत्पाद आणि व्यय करतं. मग जेव्हा शरीराचं सांगताय त्यावेळी शरीरामध्ये त्याच्या गुणपर्यायांचं परिणमन, त्याच्यामध्ये त्याच्या द्रव्याचं त्याच्या गुणपर्यायांमध्ये परिणमन चालू आहे. आणि जेव्हा जीवाचं सांगतो तेव्हा जीव स्वतःच्या गुणपर्यायांमध्ये परिणमन करत आहे. म्हणून महाराजांनी जेव्हा दाखवलं ना ते चार्ट, कुठला त्या बालक वृद्ध आणि बालक तरुण आणि वृद्धचा चार्ट दाखवला, त्याच्यामध्ये कसं दाखवलंय, आम्हाला काही चित्र काढायला येत नाही बघा. बालक तरुण आणि वृद्ध, तर या अवस्था आहेत आणि याच्यामध्ये ज्ञान, दर्शन, आनंद, सुख, वीर्य, चारित्र्य वगैरे हे सगळे गुण कॉन्स्टंट आहेत. त्यामुळं ही द्रव्यदृष्टी आणि ही पर्याय दृष्टी सांगितली. मग मला म्हणायचं ह्याच्यात काय सांगितलं महाराजांनी, जे काय पॉइंट्स घेतलेत ना, मिथ्यात्व, दुःख, काय अज्ञान अवस्था वगैरे असं जे काय ह्या सगळ्या गुणांचं परिणमन दाखवलंय. बालक अवस्थेतलं परिणमन बदललं, काय झालं, ज्ञान अवस्था प्रगट झाली, काय विशेष ज्ञान, काय परत जर तो जीव सम्यक दृष्टी झाला असेल तर विशेष ज्ञान झालं, सांगितलं की शिकला म्हणून का. बरं, आम्ही इथं त्याला सम्यक्त्वात न्यायला तुम्ही बाहेरचं शिकवायला लागलाय. हां, तर इथं ते त्याच्या प्रत्येक गुणाचा आनंद, परिणमन असं वगैरे झालं हे दाखवलं. आणि इथं दाखवताना विशेष ज्ञान, परत त्याचं चारित्र्य, जर तो बाहेरच्या ॲक्सिडेंट या अवस्थेमध्ये दुःख मानतोय तर दुःख ही पर्याय असं घेऊन दाखवलंय. तर मला सांगायचंय जे ते द्रव्य त्या पर्यायामध्ये परिणमन करत असताना दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही. मग द्रव्य आपल्याच गुणपर्यायांमध्ये परिणमन करतं. मग तिथं असणारं ते शरीराचं द्रव्य त्याच्या रूपाने परिणमन करत आहे आणि तिथं असणारा जीव आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्ये परिणमन करते. आता इकडं हा जीव आहे समजा आणि इकडं पुद्गल आहे समजा बरं का, असं नाही आहे. म्हणजे जीवाचीच ही अवस्था दाखवली आहे. पण तुम्हाला इथं दिसतंय पुद्गल, इथं दिसतोय का सांगा, हा बालक जीव आहे का नाही दिसत? जीवच दिसतोय. हा, मग तुम्ही काय केलं, जीवाचं परिणमन मानलं नाही. जीवच इथं बालक जीव आहे, इथं तरुण जीव आहे, इथं वृद्ध जीव आहे. मग त्या जीवाचीच ती अल्पज्ञ दशा, ज्ञान दशा, विशेषज्ञ दशा अशी प्रगट झालेली आहे. मग त्या गुणांमध्ये आणि पर्यायांमध्ये ते द्रव्य परिणमन करतं, परामध्ये परिणमन करत नाही. आणि एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात तर कधीच परिणमन करणार नाही, हा सिद्धांत आहे. मग सांगा, डॉक्टर पेशंटला ट्रीट करतो का नाही? कोण बरं केलं हो पेशंट? डॉक्टरला, पेशंटला, डॉक्टरलाच. पेशंटला कोण बरं केलं मामा? ऑपरेशन केला का नाही डोळ्याचं? मग डोळ्याला दिसायला लागलं की नाही?
मागे एक घटना सांगितली होती ना तुम्हाला, काय झालं तर जिनवाणी ठेवा तुमच्या हातातली, अंगावर नका घेऊ. की एक डॉक्टर होते आणि ते त्यांचं क्लिनिकचं टायमिंग काय असेल ते 6-7 पर्यंतचं टायमिंग झाल्यावर घरी गेले. सर्जन होते, मोठे आहेत. तर त्यांच्याकडं रात्री 2 वाजता फोन आला. सांगितलं होतं एकदा मी, लक्षात असेल सगळ्यांच्या, की एक शेतकरी होता आणि तो त्याच्या मुलाला घेऊन आला होता दवाखान्यामध्ये, मामा, आणि त्या मुलाचा हात तुटला होता. काय दीपाली भाभी, ते कुठनं असेल ते समजून घ्या, लई मागणं नाही, फक्त असं काय बोटं वगैरे जास्त पार्ट तुटला होता की ते गवत कट करायचं मशीन असतं ना, त्याच्यामध्ये चुकून त्याचा हात गेला होता आणि ते कट झाला होता थोडंसं काहीतरी. तर ती त्यांनी बोटं वगैरे हात असं जेवढा तुटला असेल ना पिशवीत घेऊन आला होता तो वडील. आणि काय करायचं त्याला सुधरे ना, तो सगळीकडं मदत मागून, कुठं कोण करत आहे का ऑपरेशन हे बघून 6 तास प्रवास करून गेला होता त्या डॉक्टरांकडं. कारण ते फेमस डॉक्टर होते, फ्रीमध्ये ऑपरेशन करतील असं वाटलं होतं वगैरे, काय त्यांच्याबद्दल थोडंफार ऐकून माहिती होतं म्हणून. मुलाला ऑब्व्हियसली नुसतं हात घेऊन काय करायचं होतं, काकी द्रव्य गुणात परिणमन करायचं आहे ना त्याच्या हात घरी, मुलाला घरी ठेवून हात जोडायचं का काय कुठं. मग ते दोघं जण तिथं गेले रात्री. तर त्या रात्री 2 वाजता बोलवून घेतलं डॉक्टरांना. त्यांनी ती केस बघितली आणि त्यांचं सगळं लक्ष त्याच्यामध्येच की ते कसं जोडायचं, काय झालं आहे, असं कसं काय झालं आहे वगैरे ह्याच्यामध्ये. आणि असं इतकं जटिल ऑपरेशन करायसाठी एक जण माणूस पुरत नाही, म्हणून त्यांनी विचार करायला लागले होते की किती जणांना बोलवायचं, कसं कधी करायचं, कसं होईल का नाही, हे सगळं त्यांचं चाललं होतं गणित बघायचं काम. आणि त्या शेतकऱ्याला घाई लागली होती की किती खर्च येणार विचारायची. ऑब्व्हियस आहे ना, आता ते माणूस पहिला तेच विचार करणार. ते येऊन आपलं विचारतात, डॉक्टर साहेब, ते आपल्या इकडंच बघतायत, डॉक्टर साहेब 3दा म्हणतोय पण डॉक्टर काय लक्षच देणार. म्हणले की माझ्याकडं पैसे नाहीत. एका शब्दाने त्यांनी सांगितलं, म्हणले फक्त मला तुम्ही आज आकडा सांगा, मी उद्या मॅनेज करायचा प्रयत्न करतो आणि मिळाले तर उद्या देऊ शकतो मी पैसे, आत्ता तर मी तुम्हाला काहीच पैसे देऊ शकत नाही. असं सगळं त्याचं बरळायचं काम चाललंय, पण इकडं डॉक्टरचं लक्षच नव्हतं. त्यांनी आपलं त्या मुलाला बघितलं, ॲडमिट करून घेतलं आणि सांगितलं उद्या ऑपरेशन करू, कारण सगळ्यांना बोलवून घेऊन वगैरे करायचं तर. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की त्यांनी 10 डॉक्टरांना बोलवलं आणि ते ऑपरेशन 8 तास चाललं जवळपास, पण ते हात सक्सेसफुली त्यांना जॉईन करता आलं. त्यांचं जे झालं त्याच्यात एवढंच फक्त. सांगा नवीन उत्पाद झाला का नाही? असंचा उत्पाद झाला का सच्चा उत्पाद झाला हो? पूर्वी होतं का मोडका हात होतं का पूर्वी? आत्ताच तयार झालं ना. मग त्याचंच द्रव्य त्याच्याच द्रव्यामध्येच जॉईंट होणार आहे, दुसरं काय नाही. आणि जॉईंट झालं म्हणजे पर्याय बदलली आहे एवढंच. जरी पुद्गलात असं दिसतंय परिणमन की ते तुटलं आणि जुडलं वगैरे, पण तरी सुद्धा ते त्या पुद्गलाचं पुद्गलामध्ये झालेलं परिणमन आहे. काय त्याच्यामध्ये नवीन आलं असं नाही, नव्हतं ते उत्पन्न झालं असं नाही. मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं आणि ते मुलाला वडिलांना समजलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. मग ते आले आणि म्हणले की तुमचे खूप आभार, खूप तुम्ही एवढा प्रयत्न केला, मला मदत केली वगैरे. आणि आता कुठल्या तोंडाने सांगायचं पैसे किती द्यायचे ते. तर त्यांनी धडपडून इकडं तिकडं हातपाय मारून वगैरे 5,000 रुपये गोळा करून आणले होते बरं का. आणि ते डॉक्टरांना काहीही न विचारता म्हणाले, हे माझ्याकडून तुम्हाला 5,000 रुपये. कशाचे हो? आजकाल केस पेपर काढायला किती पैसे लागते तो? गोळ्या औषधं तर राहिली बाजूलाच अजून. तर ते डॉक्टर म्हणाले की ते 10 डॉक्टर जे बोलवले होते ना, सगळ्यात नामी डॉक्टर आले होते तिथं. म्हणजे काय म्हणायचं, एकदम हुशार डॉक्टर. आणि त्यांची एकेकाची फी लाख रुपये होती त्या ऑपरेशनसाठी. आणि यांनी किती दिले हो? 5,000 रुपये दिले होते. आता काय सांगायचं, म्हणले लाखो रुपयांचं ऑपरेशन झालं होतं, पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की आपल्या मुलाचा हात परत मिळाला, त्याच्यातच माझी सगळी फी मिळाली म्हणले. आणि ते
बांधलं केलं. नाही नाही असं नाही, चांगले डॉक्टर होते ते, आम्हाला चांगल्या डॉक्टरांचीच गोष्टी माहिती आहेत. आणि मग त्या डॉक्टरांनी त्या दिवसापासून म्हणले प्रण केला की दिवसातनं ते 13-15 ऑपरेशन्स करतात म्हणे, 12 का 13 सर्जरी करतात, त्यातले 3 सर्जरी ते फ्री करतात. मग कोणीही असू देत, कशाही प्रकारचा असू देत, तो मनुष्य त्यांना मदत व्हावी, एखाद्याचा जीव वाचावा असं वगैरे. कशासाठी सांगितली हो स्टोरी? ही स्टोरी ऐकायला सगळेजण. मामा स्टोरी का सांगितली? डॉक्टर पेशंटला वाचवतात. बरोबर, म्हणूनच ऐकायला लागलाय डॉक्टर तुम्ही. आपली स्टोरी चालली आहे म्हणून नाही. म्हणजे डॉक्टरनी काय केलं, नवीन उत्पन्न केलं नाही हे मला सांगायचं आहे. जे होतं तेच फक्त वेगळं फॉर्ममध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये असलेल्याचा नाश झाला नाही, नसलेल्याचा उत्पाद झाला नाही, फक्त अवस्था बदलत राहते. मग हे सगळं समजून आपल्या जीवनात आपण काय फायदा करायचा, जीवाला हे समजून काय फायदा. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी उत्पाद आपण त्याच्याकडे लक्ष देतच नाही. आपण आम्ही का तुम्ही? बर, होप सो. त्यामुळे ते उत्पाद त्याच्या द्रव्याचं आहे गुणातूनच. आता समजा ज्ञान आहे, ज्ञान एक गुण घेतला, त्या ज्ञान गुणाची वेगळी अवस्था घेतली. पहिल्यांदा कसं होतं, मिथ्या ज्ञान होतं, ते सम्यक ज्ञान झालं, आणि तेच पुन्हा केवळ ज्ञानाला प्राप्त झालं. समजा काय झालं, ज्ञान तर एकच आहे सगळीकडं, पण पूर्वी मिथ्या रूप होतं ते सम्यक रूप झालं, आणि तेच पुन्हा पूर्ण दशेला प्राप्त झालं. मग सांगतायत म्हणून की त्या ज्ञानाचा अज्ञान अवस्था रूपाने वेळ झाला, सम्यक ज्ञान रूपाने उत्पाद झाला, आणि तेच अपूर्ण ज्ञान नष्ट होऊन पूर्ण ज्ञान प्रगट झालं. पण ते ज्ञान नवीन नाही आलं, ज्ञान पूर्वीचं होतं तेच फक्त वेगळ्या अवस्था रूपाने परिणमित झालं. म्हणजे मग मला जीवनामध्ये हाच उपयोग करून घ्यायचा आहे की पूर्वी मी शरीराला जीव मानत होतो, परद्रव्यातून सुख मानत होतो, शुभाने मोक्ष मानत होतो. अजून 4 गोष्टी काय सांगितल्या दीपालीबेन? नाही, परातून सुख होते, दुसरं शुभाने मोक्ष होतो, शरीरामध्ये आत्मबुद्धी, आणि चौथं आहे काय, अजून एक काहीतरी चौथं सांगितलं. तर या सगळ्या मिथ्या बुद्धीचा नाश झाला आणि समीचीन ज्ञान, परामध्ये कर्तृत्व बुद्धी. तर ह्या सगळ्या मिथ्या बुद्धीचा नाश होऊन जेव्हा सम्यक ज्ञान प्रगट होतं त्यावेळेस तिथं ज्ञान गुण तेच आहे, पर्याय फक्त बदलली आहे, एवढंच सांगितलं. मग त्यातून आपल्याला त्या ध्रुवच असणाऱ्या ज्ञानाला ग्रहण करणं आवश्यक आहे, तर आपल्याला सुद्धा आनंदाची प्राप्ती होणार. पर्यायाकडे पाहणार तर नियमाने दुःख आहे. हो, जाणा हा मी परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे. मिथ्यात्व हा माझा स्वभाव नाहीच. ज्ञानवान स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.